देवं सरस्वती व्यासतो वसुदेवसुतं देवकं सचानुमर्दनं देवकी परमानन्दं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै गुरुवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजा रामचंद्र भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री रामचंद्राय नमः। कपी पुरुषार्थाती प्रचंड राक्षसाचे मळबंड कथा बायकथा काळी कुंड लजा वितंड लंकेशा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गौरीपुत्र गजानन कौशल्यापुत्र श्री रघुनंदन स्वामी श्री गुरु जनार्दननाथ यांच्या चरणी नतमस्तक होऊन ग्रंथकर्ते नाथ महाराज गोड अशा प्रकारची कथा भगवान रामरायांची चरित्र गाथा यांचं वर्णन करते वेळी असं त्या ठिकाणी लंकेच्या सभेमध्ये चालू असलेला वेळ म्हणजे ती असणारी विभीषण आणि रावणाच्या सभेमधला संवाद चाललेला आहे। विभीषणाने असणाऱ्या मारुतीरायांचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे, त्यांनी केलेली ख्याती सांगायला सुरुवात केलेली आहे। काय काय पुरुषार्थ आपल्या लंकेमध्ये असणाऱ्या प्रभू श्री रामचंद्रांच्या एका वानराने केलेला आहे, तेवढा पुरुषार्थ सांगायला सुरुवात केली की त्या ठिकाणी असणाऱ्या सर्वांची मान खाली गेलेली आहे। आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी असणारा राजा रावणाला सुद्धा काळ तोंड झालेला आहे। म्हणून नाथ महाराज वर्णन करत आहेत, म्हणले हनुमंताचे अति परबळ घोषणे वाढले बळ तेने राक्षसे सकळ तळमळ करीती। विभीषण महाराज त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत सभेमध्ये, म्हणले हनुमंतराया आपल्या लंकेमध्ये ते आले आणि हनुमंतरायाने काय ख्याती केली, म्हणले एवढी ख्याती केली आणि त्यांच्या बाजूने बोलायच्या नंतर सुरुवात केली तेव्हा राक्षसगण जे होते त्या राक्षसांना असणार सज्जनाचा कुणी पुरुषार्थ सांगत असलं, सज्जनांची कुणी थोरी सांगत असलं तर दुर्जन लोकांच्या पोटामध्ये तळमळ व्हायला सुरुवात होते। त्यांना सज्जनांचं पटत नाही म्हणून असणार ते जे काही राक्षसगण होते त्यांच्या पोटामध्ये असणारी आग पडलेली आहे, तळमळ करत आहे, मान खाली बसलेले आहेत म्हणून सांगतात राक्षसांनी प्रधान आगे झाले हिनदीन सभा समस्त नजयमान मनान वदन दशमुख। मारुतीरायाने लंकेमध्ये असणारा कोणता पराक्रम केला होता, म्हणजे राक्षस सैन्य प्रधान या सर्वांना असणारं मारलेलं होतं। सर्वजण हिनदीन झालेले होते, पाय मुंडक्यामध्ये घालून बसलेले होते, तोंड वरी काढत नव्हते, कारण सत्य बोलत होते विभीषणांनी जेवढं खरं बोलायला सुरुवात केली, जेवढ्यांची महामारी आली, जेवढ्यांनी हनुमंतरायांचा मार खालेला होता तेवढ्यांचं तोंड असणार वरी नव्हतं खालीच होऊ लागलं आणि रावणाचं सुद्धा काळ तोंड झालेलं आहे। म्हणून नाथ महाराज सांगतात हे कोणी इंग्रजीत गोपेदारासे कृतार्थ विभीषणाशी बोलत निज पुरुषार्थ वर्णोनी। विभीषण असणारे साधू होते, रामाचे भक्त होते, त्यांनी असणारे हनुमंतरायांची ख्याती सांगायला सुरुवात केल्याच्या नंतर त्या सभेमध्ये कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं, कालही असणार त्या सभेमध्ये असणाऱ्या प्रधानांना राग आलेला होता, त्यांच्यावर असणारी विभीषणाने झाप टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा आज इंद्रजिताला राग आलेला आहे।
आता काय बोलणार आहेत ते ऐका म्हणले. इंद्रजित बोले कोपायमान काकाजी कृत धर्म संपन्न बुद्धी प्रज्ञापन कनिष्ठ वचन वदसी. इंद्रजितांना आपले काका महाराज असणारे विभीषण बोलायला सुरुवात केली. म्हणले काकाजी, तुम्ही सर असणारे धर्मसंपन्न आहात, प्रज्ञायुक्त आहात, तुम्ही असं बोलणं म्हणजे आमच्यासाठी धोका आहे. म्हणले तुम्ही असं का बोलता? तुम्ही धर्मसंपन्न आहात, तुम्ही असे कनिष्ठ वचन का बोलता? आपल्याच राज्यामध्ये आपलं तुम्हाला असणारं धर्म आपला काय आहे? आपला धर्म असणारा राक्षसगण आहे. आपण राक्षस कुळ आहोत. राक्षसांच्या कुळामध्ये आपण जन्म घेतलाय म्हणजे त्या राक्षसांच्याच जन्माचं स्वागत करायचं आणि त्याच्याच जन्मामध्ये धर्म आपला पाळायचा. असा धर्म तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही त्या रामाची बाजू का घेता? असा असणारा इंद्रजित विभीषणाला बोलत आहे. म्हणले सैनानी अक्षगण निर्मल सोनिया परधान राम लक्ष्मणाची अंगवन परमदारुण वाणीशी. इंद्रजित बोलायला लागलेला आहे. म्हणले काका, म्हणले काकाजी, तुम्ही असणार सैन्याला, आपल्या राक्षसगणाला, आपल्या सर्व आमच्या वडिलांना म्हणले रावणांना सुद्धा त्यांची निर्भत्सना करत आहात, त्यांना कमी लेखत आहात. असं कशामुळे म्हणले पुढच्या पार्टीतून तुम्हाला काही पाकिट आलेलं आहे का? म्हणले असं दोघं चुलत्या आणि पुतण्यांचं चालू आहे. चल द्या श्रीरामाची आगळीक आत्यंतिक एकही सोडले नाही. म्हणले काका, तुम्ही आमचं एक असणार. आमचं आणि तुमचं इंद्रजितानं आता बोलायला सुरुवात केलेली आहे. आमचं आणि तुमचं याचा विषय कसा आला? आता विभीषणाला असणारं लंकेमधून काढून द्यायचं म्हणून त्या ठिकाणी इंद्रजितानं तुमचं आणि आमचं बोलायला सुरुवात केली आहे. म्हणले आमच्या एक राक्षस गणाला तुम्ही निर्भत्सना केली. आमच्या राजाचे, आमचा वडील असणारा सिंहासनावर बसलेला आहे म्हणले रावण, त्याची सुद्धा तुम्ही एवढ्या सभेमध्ये आमच्या देखत निर्भत्सना केली. तुमच्या मनामध्ये काय आहे असं विचारले. भूत परपुत्र प्रज्ञा प्रज्ञे युवराजाचे महिमान रायाचे खोचले अंतकरण ऐसे कठीण वदसी. म्हणले काकाश्री, तुम्ही असणारे प्रज्ञ आहात, तुम्ही धर्मांध आहात, तुम्ही असणारे धर्माला बाळगून आहात, तरीही असणारा असं वचन का बोलत आहात? आपल्याच सैन्याचे, आपल्याच राजाचे असणारं कमी का लेखत आहात? एवढं कनिष्ठ आमच्याशी का वागत आहात? एवढं काय बोलत आहात? तुमच्या असणारं मनामध्ये काय आहे? आम्ही काय करावं? एवढं म्हणल्याच्या नंतर पुढे असणारं काय कथा होती ते ऐका. म्हणले पाटी थापटिल्या एका आधी खाली चारी धडका ऐसे सैनानी सैनिका सन्मान देखा तुआ द्यावा. म्हणले काकाश्री, तुम्ही असणारे या लंकेच्या राज्याचे असणारे युवराज आहात. म्हणले तुमचं कार्य काय आहे? तुमचं कार्य हे आहे, तुम्ही आपल्या सैन्याला असणारं पाठ थापटली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. कशा प्रकारे नागमाराला उदाहरण देतात, एखाद्या येडक्याच्या जर असणारा पाठीहून हात मग फिरवायला सुरुवात केली तर तो असणारा पुढच्याला 4 धडका देऊन पार करतो. असं असणारं तुम्ही केलं पाहिजे. आपल्या सैन्यांच्या असणारं पाठीतून हात फिरवला पाहिजे, त्यांचं कौतुक केलेलं पाहिजे आणि त्यांना असणारं प्रोत्साहन दिलेलं पाहिजे. पण तुम्ही असणारी विकृत बुद्धी तुमची कशाने आली आणि त्यांची निर्भत्सना का करत आहात? असे प्रश्न उपस्थित कोण करत आहेत? इंद्रजित आपल्या काकासोबत विभीषणाबरोबर करत आहेत. म्हणले सन्मान देता निज सैन्यासी अत्युल्लास संग्रामासी शेतीच्याचे निर्भर स्थितीचे श्रीरामासी बनवली. सैन्याला आपल्या राक्षस गणाला जर सन्मान दिला तर त्यांना प्रोत्साहन येईल आणि संग्राम करायला ते कुणालाही घाबरणार नाहीत. कारण आपण दिलेलं प्रोत्साहन म्हणजे युवराजांचं प्रोत्साहन दिलं तर ते संग्रामामध्ये, युद्धामध्ये कुणालाही पार करतील, एवढी त्यांच्यामध्ये शक्ती आहे. परंतु तुम्ही असणारे यातलं काहीही न करता वेगळीच विकृत बुद्धी चालवत आहात. त्यांना असणारं वेगवेगळं ज्ञान शिकवत आहात आणि त्यांना असणारं कमी लेखत आहात, त्यांचं असणारं निर्भत्सना करत आहात. एवढं तुम्ही का करत आहात? आम्ही कोणतं पाप केलं? म्हणले राजा तुझा ज्येष्ठ बंधू तू अति कनिष्ठ वदसी वादू तेरे युवराज सबंधू अति विरुद्धू
म्हणले राजा तुमचा ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू आहे म्हणले. राजा एकच असतो, प्रधान मुख्यमंत्री एकच असतो, प्रधान उपमुख्यमंत्री अनेक असतील पण राजा एकच असतो, तो म्हणजे रावण. आणि राजा ज्येष्ठ श्रेष्ठ असताना देखील तुम्ही असणारा आमच्या सभेमध्ये राजाची निंदा करत आहात. राज्याच्या कुमारांचे असणारे युवराज पदावरती असून सुद्धा राज्याचा असणारा तुम्ही कमी लेखत आहात. एवढं असणार कशामुळे? या दोघांमधला विरोधाभास का? एवढं तुम्ही अंतर का कापत आहात? तुम्ही आमचे काका आहात, युवराज आहात, तरीही असे का करत आहात? म्हणून पुन्हा पुन्हा असणारे इंद्रजित प्रश्न उपस्थित करत आहेत. म्हणले जैसा पिता तैसा चुलता, हे राजा से तुझे माथा, ज्येष्ठ लिंगोनी लंका नाथा, श्री रघुनाथा वाणीसी. एवढा रागामध्ये असणारा इंद्रजित सुद्धा असणारा आपला बुद्धी चालवत आहे. एकाएकी राग दाखवणं वेगळं आणि बोलत बोलत असणारा राग दाखवणं वेगळं. महाराज इंद्रजित असणारा बुद्धिवान आहे आणि आपल्या शब्दाच्या असणारं मायाजाळामध्ये असणारं विभीषणाला फसवत आहे म्हणल्यासारखं झालं. म्हणले आम्हाला जसा आमचा पिता तसाच आमचा चुलता, तरीही देखील असणार तुम्ही युवराज आहात. जसे राजाला अधिकार असतात तसेच युवराजाला अधिकार असतात, तरी देखील असणार तुम्ही या सभेमध्ये राजाची असणारी कमतरता दाखवली आहेत. सर्व सैन्याला राक्षस गणांना सर्वांची निर्भत्सना केलेली आहे. म्हणले काका तुमच्या मनामध्ये काय आहे? आम्ही असणार काय चूक केली आणि विभीषण यांना असणार चांगलंच काय आहे आणि या राज्याचा उद्धार कशाने होईल, आपलं कुळ कशाने वाचेल असं हिताचं सांगत आहेत. ते यांना पटत नाही. म्हणले आमचा एक यक्षोगण करी दोघांचे रक्षण, यासी काहीसे रणागण, राम लक्ष्मण ते भीती. आपल्या सैन्याचा असणारा पराक्रम इंग्रजिताने आपल्या काकाश्री ना सांगायला सुरुवात केलेली आहे. म्हणले आमचा एक रक्षोगणामध्ये एवढी बलाढ्य ताकद आहे. म्हणले एक आमचा धोकाला घेऊ शकेल. म्हणले राम लक्ष्मण ते किती आहेत? त्यांचा असणारं फराळ केल्यावर करू असा इंद्रजित सांगत आहे त्या सभेमध्ये विभीषणांना. बापरे राम लक्ष्मण आमच्या दृष्टीने बरीच माझी आठवण चरण शरण निर्भयती. महाराज बाप पुढे ते राम लक्ष्मण इंद्रजिताने सांगितलं. म्हणले काकाश्री राम लक्ष्मण काय आहेत? म्हणले आमच्या पुढे असणारे ते तणासारखे आहेत. म्हणले का त्यांचा असणारा फळार करून त्यांचे काय तुम्ही सांगत आहात? म्हणले ख्याती घर नाही, दार नाही, झोपडीमध्ये राहतात, अंगावर कपडा नाही, दोघच भाऊ आहात, सोबत आहे तर कोण वानर आहात, घरामध्ये काढून दिलेले आहेत आणि त्यांचा पराक्रम तुम्ही आम्हाला सांगायला. अहो त्यांना आवळा गिळल्यासारखं गिळून. म्हणले पुन्हा एकदा असणारा इंद्रजितानं आपला पराक्रम सांगायला सुरुवात केलेली आहे. राम लक्ष्मण किती आहेत? म्हणले काका म्हणले तुम्हाला आमचा पराक्रम माहित नाही का? आम्ही असणार स्वर्गामध्ये जाऊन अमरपतीमध्ये जाऊन इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये दोर घातला, इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये दोर घालून इंद्रदेवाला जमिनीवर आणलं आणि आमच्या पायावर लोळण घातलं. त्या इंद्राला जिंकणारा मी इंद्रजित आहो. म्हणले माझा पराक्रम कमी नाही, मला तुम्ही कमी लेखू नका म्हणून बोलत आहे. माझं नाव इंद्रजित आहे. म्हणले माझ्या असणार त्रिजगतामध्ये सूर्य देवी देव माझ्या पायावर लोळतील एवढी माझ्या नावामध्ये ताकद आहे. कारण मी असणार अमर लोकामध्ये जाऊन स्वर्गामध्ये जाऊन इंद्राच्या गळ्यामध्ये दोर टाकून जमिनीवर त्याला ओढीत आणलेलं होतं आणि सगळे देवगण माझ्या राज्यामध्ये असणारे बंदिस्त आहेत, त्यांच्या पायामध्ये बेडी आहे. एवढा माझ्या नावाचा पराक्रम आहे. म्हणले तुम्ही मला त्या राम लक्ष्मणाचं काही सांगू नका. माझी ऐकताची हक्क सूरगण एकाएक आगे पळती अभक्त जयकारक अतिदिन. मी जर अशी हाक दिली की नाही माझ्या एका हाकामध्ये असणारे देवलोक जेवढे आहेत ते म्हणले देवलोक असणारे खाली मान घालून जातील, काळ तोड करतील, मात्र माझ्या समोर येणार नाहीत. एवढी माझ्या नावामध्ये ताकद नाही. म्हणले नावाचा इंद्रजित आहे आणि मला असणारे त्या राम लक्ष्मणाचं कोणाचंच असणारं भय दाखवू नका.
आणि तुम्ही असणार तुमच्या मनामध्ये काय आहे ते स्पष्ट सांगा म्हणले. इंद्र सैन्य मनकोडी देण्या घातले बांधवडी देते काय श्रीरामाची प्रोठी साहेबा करी वाणीसी. इंद्रजिताला आणलं हो म्हणले, साध्या सुधारा नाही, देवाचा देव होता. इंद्रजिताला आणलं आणि त्या रामाचा काय पुरुषार्थ मला सांगत आहात. राम म्हणजे काय आहे म्हणले, घरातून काढून दिलेले दोघं भाऊ आहेत आणि त्याच्यासोबत आहेत कोण म्हणले, वानर आहेत म्हणले. काय करणार आहेत वानर, वानराला तर असणार गिळील म्हणले, आमचा चारा होय म्हणले वानर, त्याच्या आम्हाला काहीच मोठेपणा सांगू नका असं असणार. त्या ठिकाणी इंद्रजित विभीषणाला बोलत आहे. राक्षा बक्षे समस्त दाता दात नळनीळ जांबवंत सर्वजण असणारे आमचे काय आहेत, भक्ष आहेत म्हणले. आम्ही असणारे माणसं खाणारे राक्षस आहोत. हे नळनीळ वानर जांबवंत हे काय आहेत म्हणले, आम्हाला असणार आवळा खाण्यासारखं आहोत. चिंचो का गिळी असणार गिळू असा इंद्रजित बोलत आहे. मनुष्य आमचे आरे वानरात पश्चिमी यास काय सी झुकानी सेना बाजारी मारीन. मनुष्य असणारे या जेवढे मनुष्य आहेत, जेवढे माणसं आहेत तेवढा आमचा आहार आहे म्हणले. एका टायमाला आम्ही 2-2 माणसं खातो म्हणले, एका इळाचे 6 माणसं खातो. आणि वानर आहे काय आहे म्हणले, आम्हाला कोशिंबिरी लोणचं कसं राहते तोंडी लावायला, तसं कोशिंबिरी सारखं वानर आहे म्हणले, एका क्षणामध्ये मारून टाकली. करी रामाच्या गाथा रावणे सांगणे सकळ चिंता सुखे सीता भोगाली. राम लक्ष्मणाला काय म्हणले, एरीच मारी. वानरायला असणारे कोशिंबीर खाल्यासारखं काय म्हणले आणि आपल्या पित्याला असणारे एकच उद्गार केला म्हणले, रामाला लक्ष्मणाला एरीच मारी. तुम्ही काय करा, सीता आपलीची करा म्हणले. असं पापी बोलत आहे इंद्रजित. चलू द्या. राम आणि लक्ष्मण रडी पाडले दोन्ही बाण निर्दळून वानरगण आगमन पाये माझी. राम आणि लक्ष्मणाला असणार रणामध्ये एका क्षणामध्ये मारील म्हणले. रणामध्ये त्यांचे असणार एवढं युद्ध करील की माझा तुम्हाला पुरुषार्थ माहित नाही म्हणले. त्यांना असणार एरवी मारील, एका क्षणामध्ये त्यांना नष्ट करील. तुम्ही असणार अवश्य सीता भोगा असा उद्देश असणार त्या इंद्रजितानं आपल्या पित्या रावणाला केलेला आहे म्हणले. श्री रघुनंदन ऐकता इंद्रजिताचे वचन विभीषण कोपाय काय आपण बोलत इंद्रजिताने असणार बोललेला आहे, तुम्ही सीता आपलीची करा राजा रावणाला. एवढं म्हणल्याबरोबर असणार त्या ठिकाणी विभीषणाचा फार 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 राग आला मला. रागाच्या भरामध्ये काय बोलतात ऐका म्हणले. रागाच्या भरामध्ये बोलायला सुरुवात केली म्हणले, हे इंद्रजिता तू काय आहेस म्हणले, तुझा पुरुषार्थ मला माहित आहे. तू बालक आहेस म्हणले, तुझ्यामध्ये अपक्वता अजून आलेली नाही. तू परिपक्व नाहीस, तू अपक्व आहेस. तुला अजून काही कळत नाही, तुझ्या मात्याचा जार वळला नाही, तुझ्या ओटावरचं दूध वळलेलं नाही अजून. आणि तू असणार एवढ्या सभेमध्ये एवढं मोठ्यानं बोलायलाच म्हणले. तुला असणार त्या रामाचा पुरुषार्थ माहित आहे का म्हणले, आणि तुझा पुरुषार्थ किती आहे ते मला माहित आहे. तुला अजून स्वहित माहित नाही, स्वतःचं हित आपल्या राज्याचं हित कशामध्ये आहे हे तुझ्या लक्षात अजून आलेलं नाही. तू असणारा बाळक आहेस आणि या असणाऱ्या बाळकाचा अभिमान करून तू बोलत आहेस. तू असणारा बुद्धिवान नाहीस, तुझ्यामध्ये अजून स्वहित आलेलं नाही. ज्या दिवशी तुला स्वहित समजेल त्या दिवशी विवेक मनामध्ये धरून बघ, तुला खरं आणि खोटं समजेल. म्हणून असा रागाने विचार करून बघ, विचार करून एक वेळ विचार कर म्हणले. तुमच्या स्वहिताच्या गोष्टी मी सांगत आहे, नाहीतर असणार आपलं काही होणार नाही. जर माझं ऐकलं नाही परस्त्री भोगायला तर असणार. तू रावणानं असं जर काम केलं तर आपल्या कुळाचा उद्धार होईल. एक वेळेस विवेकाने विचार कर आणि आपलं स्वहित
आहे हे ठरव आणि आपल्या बापाला समजून सांग म्हणले. सोहित दृष्टी तुझ नाही, जे बोलिसी ते नाही, याही बोलाची लवलाई मुळे नवी अवधारे. स्वहिताची दृष्टी तुझ्या जवळ नाही, आपल्या राज्याचं लंकेचं हित कशामध्ये आहे तुला कळत नाही. आणि तू जे काय बोलत आहेस ना, रामाला मारील, लक्ष्मणाला मारील, हनुमंताला मारील, याच्यामधला तुझा एकही शब्द खरा नाही म्हणते. कारण तुझा पुरुषार्थ काय आहे ते मला चांगलंच माहित आहे. हे सगळं तू खोटं बोलालास आणि हित कशात आहे तुला कळलं आलंय. हित कशात आहे ते ऐका म्हणले. भक्ती रामचा एक यक्षगण, भक्ती राम लक्ष्मण आय पडी मुख, मग इतर कोण बले रंग टकमक अवघ्यासी. भक्ती राम लक्ष्मण मनसी आमचा एक मन श्रीरामचा एक यक्षगण, भक्ती राम लक्ष्मण आय कोणी श्रीराम हनुमान मिथ्या भाषण कावदसी. त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत विभीषण इंद्रजिताला. म्हणले तू हे जे काय बोलत आहेस ना खोटं आहे म्हणले. खोटं म्हणलास आमचा एक एक रक्षक दोघाला मारेल, रामाला मारेल, लक्ष्मणाला मारेल, असं खोटं बोलू नको म्हणले. तुझा पुरुषार्थ मला माहित आहे, कारण तू काय लोकांचा नवस, आमच्याच घरामध्ये जन्माला आलेला बस. तू काय आहे काय नाही आम्ही बघले म्हणले तुला. आणि काय काय सांगलं ऐका म्हणले. बाळपणी दोन्ही बाण ताटकेचा घेतला प्राण, सुभाव मारिला करतारण सैन्यगण समवेत. तू सांगालास ना, काय सांगालास. आमचे एवढे रक्षकगण आहात, मी एवढा असणार, इंद्रजिताला मारलेला हाव, याला मारलेला हाव, आणि हे काहीच नाही म्हणले. तुमची शक्ती त्या रामाचा असणार तुम्हाला बरोबर येणार नाही. कारण जो बाळपणामध्ये असणारा, बाळ अवस्थेमध्ये असणारा काय केलेला आहे, ताटिकेचा प्राण घेतलेला आहे, सुभावीला मारलेला आहे आणि महाराजाला असणार आकाशामध्ये उडवून लावलेला आहे. आणि आता जर ते असणारा दणकट झालेला श्रीराम आहे म्हणले, त्याचा बाळपणातला वृत्तांत होता. तुमच्या लंकेला असणार तुम्ही जर सीता जर अर्पण केली नाही, त्या रामाच्या चरणावर नेऊन सीतेला सोडलेलं नाही, तर तुमची लंका राहणार नाही म्हणून सांगत. बाळ विसाले सुटला वाला, येणे मारितला उडविला अंबरा, श्रीराम हंतक निशाचरा, तू निदसुरा उन्मादे. बालपणामध्ये असणारा ताटिकेचा वध केला, सुहावला असणारा रणामध्ये ठार केलं आणि आपल्या बाणाच्या पिसाऱ्याच्या वाऱ्यानं असणारा मारीच त्या ठिकाणी आकाशामध्ये उडवून लावला. एवढा बाळपणामध्ये असणारा त्याचा पराक्रम आहे. आणि हे श्रीराम असणारे साक्षात भगवंत आहेत म्हणले. निशाचरांचा म्हणजे राक्षसांचा अंत करण्यासाठी त्यांनी या मृत्यू लोकामध्ये असणारा जन्म घेतलेला आहे. आणि ते असणारे एकही निशाचराला सोडणार नाहीत, सर्वांचा घात करतील. जर सत्यानं वागसाल तर वाचताल, नाहीतर असणारा तुमचा असणारा कुळाचा असणारा नाहीसा होईल, बियाला कुणी उरणार नाही म्हणू लागले. सोयावरी वाता कोदंड, रावणाचे झाले काळे तोंड, ते श्रीरामे केले दुखंड, बळे प्रचंड. श्रीराम राम नामाचा असणाऱ्या रामामध्ये किती शक्ती आहे म्हणले. राजा जनकाच्या घरी असणारं स्वयंवर होतं आणि त्या स्वयंवराच्या दिवशी असणारं तुझ्या बापाला अवतान सुद्धा नव्हतं, तुझा बाप गेलता म्हणले. त्या ठिकाणी घेऊन असणारा धनुष्य उरावर पडला, नाका तोंडामध्ये माती गेली, फुसफुस फुसफुस करू लागला. सर्वांनी उठून असणाऱ्या आसनावर बसलेला त्या बाणाचे 2 तुकडे करणारा राम आहे म्हणून. किती असणार शक्ती असेल विचार कर. तुझं आता काही खरं नाही. येथे सीतेचे अभिलाखा, विराट मारिला से देखा, तेची गती दसमुखा, तुम्हा मूर्खाचे बोले. सीतामाईची अभिलाखा राखून असणारा विराट मारला गेला म्हणजे हातपाय तोडून मारला. आणि तीच गती आता कोणाची होणार आहे, तुझ्या बापाची होणार आहे म्हणले रावणाची. दुर्बल खेळणे करिता छळणं, स्वयंपली राजकारण, ग्राणे देतासे सुरू फुलकृष्ण, ते जाणा मारिले. विभीषणजी सांगत आहेत म्हणले
तुझी आत्याबाई गेली म्हणले तिथं, सुपर्णा तुझी आत्याबाई वेश बदलून गेली तरी लक्ष्मणानं ओळखलं आणि नाक कान छेदले महाराज. नाक कान छेदून असणार विमुख असणार तुझ्या आत्याबाईला केलं आणि तिचं ऐकून असणारे खरदूषण गेले, त्यांचा सुद्धा वध केला आणि त्याच असणार तुझा बाप ऐकायला. तिनं काय उद्धार होणार नाही, उद्धार करायचा असणार तर माझा ऐका रे. म्हणून नाककान कापलं, खर दूषणात त्रिशराचा वध केला. तिघच नव्हते, 14,000 असणारे रक्षकन त्यांच्या सोबत होते आणि तेवढ्याला असणार प्रभू श्री रामचंद्राने आपल्या बाणाच्या असणार मारलं, आपल्या बाणाने आणि एकट्यानेच मारलं. लक्ष्मणाला सुद्धा सोबत बोलवेलं नाही म्हणले. एकटा होते म्हणले, ना रथ ना काहीच नाही हो रामापाशी, काहीच नाही म्हणले. एकट्यानं असणार 14,000 रक्षकन खर दूषण त्रिसरा सर्वांचा वध केला आणि त्या रामाची तू बराबरी कराल असं म्हणले. तू काय होईल सीता चोरिता भीक लागली तैसी आली आणि त्या नकट्या असणार तुझ्या आत्याबाईने सुपर्णा केले काय, रावणाचे कान भरले की माझ्या भावाचे. आणि ते असणार सीता चोरायला गेला म्हणले आणि त्या दिवसापासून आमच्या लंकेला अवदसा आली म्हणले. लंका जाळली एका वानेराना, चोरावा करणारे राजा निर्लज्ज भारी तू एक. आणि तिचा ऐकून असणार सीता आई साहेबांना चोरायला गेला, भिकाऱ्याचा वेश धरून गेला. हो म्हणले एवढं तुझ्या बापानं काय केलं बघ, भिकाऱ्याचा वेश धरून गेला. चांगलं काम करण्यासाठी गेला असता तर काही नव्हतं, पण असणार सीतेला चोरण्यासाठी भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि मागायला गेला, भिकाऱ्याचं रूप धरून गेला. एवढं असणार पडलेलं काम तिने केलं आणि तुम्ही दोघा असणारे एवढे पापी आहे म्हणले. तुमच्या एवढे पापी तुम्ही, तुझे वाटी लखनाचा वरण देवनी छळणी सुमित्राच्या सुता चोरणी सीता पळाला गेला. हो म्हणले कशासाठी गेला, चोरण्यासाठी गेला. भिकाऱ्याचं रूप धरून घेतला, राजा असून काय त्याच्या चोराला जाळायचे का म्हणले. भिकाऱ्याचं रूप धरून गेला आणि असलेल्या त्या मारीचाच्या माथ्यावर असणारं मरण दिलं. त्याला सांगितलं हरण व्हा आणि मरणाला शरण जा. हरण होऊन मरणाला शरण त्याला मरणाचं घातलं आणि आपण असणाऱ्या सीतेला घेऊन पळून निघाला. पुढे काय झालं ते ऐका. लक्ष्मणाची मर्यादा देखा अनुरंग घ्यायची असा दुखा विजा बळा भळ आवका काळमुखा पुरुषार्थ किंवा बापाचा असणारा काय पुरुषार्थ आहे म्हणले. त्या लक्ष्मणाचा मारेन म्हणालास, त्या लक्ष्मणाची एक रेग मारलेली किंवा बापाला ओलांडता आली नाही म्हणले रावणाला. आणि त्याला मारायचं तुम्ही बघाल्या, साधू होऊन गेला आणि रेग ओलांडता आलं नाही. बाहेर बोलवलं सीता आई साहेबांना. एवढं असणारं पाप तुम्ही केलेलं आहे आणि त्या पापाला असणारं जगामध्ये कुठेही थारा नाही. एवढे पापी तुमच्यासारखी तुम्हीच आहात आणि याचं तुम्हाला निश्चित असणारं भगवान श्रीरामचंद्र शिक्षा करतील म्हणले. किती पुरुषार्थ आहे म्हणले तुझ्या बापाचा. इथं बसल्या जागी ते वानर निघून गेल्यानं सांगायला याला मारतो त्याला मारतो त्याला मारतो. सीता घेऊन निघाला पळत पळत. एकच असणारा प्रभू श्रीरामचंद्राचा भक्त पाखरू जटायू म्हणले आडवा आलं. आपल्या पराच्या ताकदीनं खर असणारा अंगाचे लचके काढू लागलं म्हणले. त्या रावणाला ऐकणं गेलं. त्याला असणारं छळ करून मारलं, रामाची आण घालून मारलं. एवढं पापी तुमच्या एवढं जगामध्ये पापी तुमच्यासारखे तुम्हीच आहात म्हणे आणि या पापाची शिक्षा तुम्हाला भोगावं लागणार आहे. चोरी मारी असणारे एवढे तुमच्या डोक्यावर पाप आहेत ते फेडण्यासाठी
स्थितीत सुद्धा तुमचं असणार काय काय होईल ते सांगता येत नाही, एवढं पाप तुम्ही करून ठेवलेलं आहे म्हणजे. आणि या पापातून मुक्त व्हायचं असलं तर काय करा, सीता अर्पण करा रामापाशी. जर सीतेला तुम्ही अर्पण केलं तर राम असणारा दयाळू राम आहे, तुम्हाला माफ करेल, क्षमा करेल. परंतु त्याच्या जर वाटेला जर तुम्ही गेल्या तर कुळाचा नाश होईल, बी सुद्धा उरणार नाही म्हणजे आपल्या कुळामध्ये बी सुद्धा. म्हणून वारंवार तुमची विनंती करतो, तुमच्या पायावर डोकं टेकवतो, माझा ऐका आणि असणार आपलं हित करून घ्या असं विनवणी करत आहे. राजा चंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. आहे का ताई? बघून नाही का? आहे की बघून? मोबाईल नंबर आपण आहे की?